तर सर्वांचं स्वागत आहे जेईच्या पीवायक्यू सिरीजमध्ये. आपण क्वेश्चन नंबर 8 वर पोहोचलेलो आहे. क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे. क्वेश्चनला आपण दोन प्रकारे सोडवायचा प्रयत्न करू. पहिला प्रकार तर सिंपल आहे की एफ ऑफ एक्स दिला आहे सेक इनवर्स ऑफ 2 टाइम्स ग्रेटेस्ट इंटिजर ऑफ एक्स प्लस 1. जर तुम्ही सेक इनवर्सचा ग्राफ बघितला असेल, मी आधी ग्राफ काढून घेतो. एक्स एक्सिस ते वाय एक्सिस, पॉइंट्स लक्षात ठेवा, महत्वाचं आहे की सेकची व्हॅल्यू 0 असते कुठेतरी 0, इथे कुठेतरी असेल π/2, इथे असेल पाय. ओके, तर बघा इथे पण मी एक लाईन ड्रॉ करतो. आणि इथे असेल -1 to 1, इथे +1 आणि इथे असेल -1. आपला ग्राफ काही अशा प्रकारे आहे. इथून राईट साईडला जाणार आहे इन्फायनाइट कडे, आणि या पॉइंट वरून या साईडला येणार आहे राईट साईडला इन्फायनाइट कडे. तर हा झाला आपला सेक इनवर्स एक्स चा ग्राफ y इक्वल्स टू. ठीक आहे, ओळखायचं कसं ते सांगायची जर गरज पडत असेल तर मी थोडं सांगतो की जी सेकची व्हॅल्यू आहे, समजा उदाहरणार्थ सेक ऑफ 0, सेक 0 ची व्हॅल्यू 1 आहे, तर 1 साठी व्हॅल्यू किती असली पाहिजे 0, राईट. ठीक आहे, नंतर आहे सेकची व्हॅल्यू 90 डिग्री. तर सेक 90 डिग्री साठी होती इन्फायनाइट पॉझिटिव्ह साईडला, 90 डिग्री साठी झालं पॉझिटिव्ह इन्फायनाइट. अगेन सेकची व्हॅल्यू समजा पाय घ्यायची असेल तो होणार आहे -1, पाय साठी आहे -1, आणि परत लेफ्ट साईडला 90 डिग्री आला असेल तो पण -इन्फायनाइट कडे जातो. तर हा आपला सेक इनवर्सचा ग्राफ आहे. आता आपण येऊया इथे, तुम्ही ऑब्झर्व करा सेक इनवर्स मध्ये लेफ्ट हँड साइडला -इन्फिनिटी पर्यंत आहे, राईट हँड साइडला +इन्फिनिटी पर्यंत ग्राफ आहे. तर मधल्या या रिजन मध्ये आपल्याकडे ग्राफ नाही. म्हणजे आपण चेक करूया की जे आतमधला जो ग्राफ आहे सेक इनवर्सला डिफाइन करण्यासाठी 2 टाइम्स ग्रेटेस्ट इंटिजर ऑफ फंक्शन +1 शुड नॉट बिलॉंग्स टू -1 to 1 च्या मध्ये नाही पाहिजे. तो -1 आणि 1 च्या मध्ये ही व्हॅल्यू नाही पाहिजे, कारण की या व्हॅल्यू साठी आपल्याकडे ग्राफ अवेलेबल नाही आहे, राईट. मग याला सिम्प्लिफाय करतो, म्हणजे बेसिकली लिहायची असं लिहू शकतो आपण +1 शुड बी इन बिटवीन -1 to 1. ठीक आहे, मला हा 1 नाही पाहिजे, मी दोन्ही साईडला +1 करतो, सॉरी -1 करतो. ठीक आहे, राईट साईडला मला मिळालं 0, सो दिस शुड बी इक्वल्स टू 0. इकडे झालं -2. छान, 2 ची गरज नाही, सगळ्याला 2 ने डिवाइड करतो, सो -1. ओके, ग्रेटेस्ट इंटिजर -1. आता बघा हे इंटरेस्टिंग पॉइंट आहे. काय इंटरेस्टिंग पॉइंट आहे की ग्रेटेस्ट इंटिजरची व्हॅल्यू 0 आणि -1 च्या मध्ये असते का? GIF चा ग्राफ तुम्हाला माहिती आहे का ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनचा? समजा XY ऍक्सिस आहे आपली, X ऍक्सिस Y ऍक्सिस. तर GIF चा ग्राफ बघा कसा आहे. 0 1 2, ठीक है, -1 -2. या प्रकाराचा GIF चा ग्राफ असते. आता ग्रेटेस्ट इंटिजरची फंक्शनची व्हॅल्यू 0 आणि -1 च्या मध्ये आहे का? बघा हा आणि 0 आणि -1 चा रिजन आहे, इक्वल टू नाही पाहिजे ना, इक्वल टू साइन नाही आहे. त्या दोघांच्या मध्ये आपल्या कुठल्या ग्रेटेस्ट इंटिजरची व्हॅल्यू आहे का? बिलकुल नाही. सो देयर इज नो सच x ग्रेटेस्ट इंटिजर ऑफ x विच डज नॉट बिलॉंग्स टू -1 आणि 0 च्या मध्ये. याचा अर्थ अशी कुठलीच आपल्याकडे x ची व्हॅल्यू नाही आहे जिथे हे डिफाइन होणार नाही. म्हणजे सगळ्या व्हॅल्यू साठी काय होणार आहे, डिफाइन होईल. परत सांगतो, अशी कुठलीही व्हॅल्यू आपल्याकडे x ची नाही ज्याच्यासाठी हा फंक्शन येणार नाही. म्हणजे सगळ्या व्हॅल्यू साठी येणार आहे. जर x च्या सगळ्या व्हॅल्यू साठी येणार असेल याचा अर्थ काय, which implies that की x सगळ्या व्हॅल्यू साठी येणार म्हणजे रियल नंबरच्या बरोबर आहे. रियल नंबर कुठपर्यंत असते, -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी पर्यंत. हा एक पहिला अप्रोच. आता दुसरा अप्रोच जर आपल्याला घ्यायचा असेल, दुसरा अप्रोच आपल्याला स्टार्ट करावा लागेल ग्राफ पासून. दुसरा अप्रोच ग्राफचा आहे माझा. ठीक आहे, सो ग्राफ साठी मी अगेन
एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस थोडी व्हॅल्यूज काढतो आता. जर तुमचं ग्राफवर प्रोफिशियन्सी असेल तर तुम्ही हा क्वेश्चन पण इझिली सॉल्व्ह करू शकता. डिनोमिनेटरची गरज नाही. एक सेकंड. ओके, चला आपण ग्रेटेस्ट इंटिजर पासून स्टार्ट करूया. ग्रेटेस्ट इंटिजर पासून स्टार्ट करूया. ग्राफ जर काढायचा असेल तर ओके, कुठे एक्स घ्यायचा कुठे वाय घ्यायचा, आपण ग्राफ पासून स्टार्ट करतो. हे एक्स ॲक्सिस आहे, इथे आपल्याकडे असेल वाय ॲक्सिस +1 +2 0 -1 -2, आणखी मध्ये एक लाईन पाहिजे होती, ठीक आहे, ते 1 ते 2 ते -1, मध्ये आणखी एक लाईन पाहिजे. जस्ट ग्राफ अंडरस्टँड करायचा असेल तर, नाही तर आपला आन्सर आपल्याला ऑलरेडी मिळाला. इट इज फॉर रिअल नंबर. आता हा ग्राफ ड्रॉ करून बघूया आपण. ठीक आहे, आता ग्राफ इथे ऑलरेडी काढला मी ग्रेटेस्ट इंटिजरचा ग्राफ. आता काय केलं, त्याला मी 2 ने मल्टिप्लाय केलं. जेव्हा कधी आपण एक्सच्या डोमेनला 2 ने मल्टिप्लाय करतो, लक्षात ठेवा 2 टाइम्स ग्रेटेस्ट इंटिजर नाही आहे. 2 टाइम्स ग्रेटेस्ट इंटिजर नाही आहे. 2 टाइम्स ग्रेटेस्ट इंटिजर नाही आहे. सॉरी, चुकीचं बोलतो. ग्रेटेस्ट इंटिजर ऑफ 2 टाइम्स एक्स नाही आहे, म्हणजे असं लिहिलेलं नाही आहे 2x ऑफ ग्रेटेस्ट इंटिजर. जर असं लिहिलं असतं तर आपल्याला फंक्शन हाफने डिवाइड करावं लागलं असतं. इथे आपण या फंक्शनला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे सगळ्या व्हॅल्यूज डबल होणार. म्हणजे जो आपला ग्राफ आधी 0 वर होता इथे, पुढे गेला पाहिजे 2 टाइम्स मल्टिप्लाय झाला पाहिजे, तरी तो इथेच राहील. जिथे आपला आन्सर 1 आला 2 टाइम्स मल्टिप्लाय झाला पाहिजे, तो 1 × 2 2 झाला, तिथे यायला पाहिजे तो डायरेक्ट गॅप सोडून. परत सेम प्रोसेस 4 वर 5 वर आणि हे सोबत चालत राहील. आता बघा, जे आपल्याला जर मी ग्राफ ड्रॉ केल्याचा प्रॉपर, तुम्हाला काय मिळणार की जिथे याचा आन्सर -1 आहे, जिथे आन्सर -1 आहे, सो 3.1 पाय पासून स्टार्ट होते इनवर्सचं फंक्शन. ठीक आहे, मॅक्सिमम पार्ट अंडरस्टँडिंगचा आहे. काय काय अंडरस्टँड करायचं आपल्याला समजून घ्या. व्हॅल्यूज, क्रिटिकल व्हॅल्यूज कुठल्या कुठल्या आहे. सेक इनवर्स जो व्हॅल्यू आहे त्याची व्हॅल्यू 0 होऊ शकते का? कधीच नाही, कारण की x ची व्हॅल्यू -1 जरी झाली, बघा क्रिटिकल पॉइंट 0 -1 आणि 1 तीनच व्हॅल्यू आपल्याला क्रिटिकल आहे. बाकी सगळ्या व्हॅल्यूज साठी सेक इनवर्स डिफाइंड आहे. तर जेव्हा x ची व्हॅल्यू 0 झाली तर 0 × 2 0 झाला, आन्सर किती आला 1. सेक इनवर्स 1 माहिती आहे आपल्याला. सेक इनवर्स 1 किती होते? सेक इनवर्स 1 0 डिग्री. ओके, सेक इनवर्स 1 ची व्हॅल्यू आहे 0. ठीक आहे, तुम्ही ते लिहू शकता. राईट. नेक्स्ट काय म्हणते, आता आपण जाऊ 1 राईट साइडच्या 1 ला. इथे 1 पुट केला मी, किंवा 0 पासून 1 पर्यंत जा तर आपल्याला 0 मिळाला. 1 पासून 2 पर्यंत गेलो आपण, 1 पासून 2 पर्यंत, 1 पासून 2 पर्यंत आपली याची व्हॅल्यू आहे 1. 1 × 2 2, 2 + 1 3. इथे कुठेतरी 3 असेल तर आपल्याला मिळालं 3. राईट. हे फक्त आतमध्ये झाले. सेक इनवर्स साठी 3 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ते काय होत जाते, कमी कमी होत जाते, म्हणजे या पॉइंट पासून कमी होत जाणार. पुढेतरी समोरची व्हॅल्यू कंटिन्यू होईल पण कमी होत जाईल. बेसिकली इथे डॅश 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 लाईन येणार पण ते कमी होत जाईल. ओके, एक्झॅक्टली कर्व नाही येणार, थोडासा असा, आणखी थोडासा छोटी लाईन छोटी लाईन छोटी लाईन, म्हणजे बेसिकली दिसायचं कर्व दिसणार पण छोट्या छोट्या लाईन होईल. तर ठीक आहे, या दोन्ही पॉईंटला आपल्याला मिळाला. आता 0 पासून लेफ्ट साईडला येऊ. इथे कुठे पॉसिबिलिटी जिथे डिफाइन होणार नाही ते आहे -1 आणि 0 च्या मध्ये. तर -1 आणि 0 च्या मध्ये याचा आन्सर किती आहे? याचा आन्सर आहे -1. सो -1 × 2 किती झाला? -2. -2 + 1 -1. सेक इनवर्स ऑफ -1 किती असते? पाय. सेक इनवर्स ऑफ -1 किती आहे? पाय. इथून इथपर्यंत रिजनची व्हॅल्यू किती असणार आहे? पाय असणार आहे. आणि परत मग बाकीसाठी त्याची व्हॅल्यू काय होणार आहे? कमी कमी होत जाणार आहे पाय पॅटर्न मध्ये. तर हे सगळं असं व्हायला पाहिजे. अशा प्रकारे आपला हा ग्राफ काय होते डिफाइन आपण करू शकतो किंवा ड्रॉ करू शकतो. बेसिकली जास्त करायचं काम नाही. ग्राफ थोडा चुकला असू शकतो वरखाली लिहिताना. अंडरस्टँडिंगसाठी 3 पॉईंट महत्वाचे आहेत. ते आपल्यासाठी 0, 1 आणि -1. का बरं? कारण की 0, 1 आणि -1 च्या मध्ये या ग्राफला काहीही डिफाइन करायला आपल्याकडे नाही आहे. मग जेव्हा आपण 0 to 1 जातो तेव्हा याचा आन्सर असते 0. इथे 0 ठेवलं तर 0 + 1 चा आन्सर 1 आला आणि सेक इनवर्सचा ग्राफ 1 साठी आहे. सेक इनवर्सचा ग्राफ 1 साठी आहे, तो असते 0 अँगल. ठीक आहे, 0 to 1 च्या रिजन मध्ये. जेव्हा आपण -1 to 0 च्या रिजन मध्ये आलो याचा आन्सर आहे -1. आणि हे -1 ची व्हॅल्यू
किती होते सेक इनवर्सची -1ची व्हॅल्यू केव्हा येते पायसाठी, ते पायसाठी म्हणजे 0.3.14 साठी ही व्हॅल्यू आली आणि बाकीच्या सगळ्या रिजनमध्ये याची व्हॅल्यू काय आहे फिक्स आहे. हे दोन व्हॅल्यू फिक्स आहे, इथून व्हॅल्यू आपली कमी कमी होणार π/2 पर्यंत. आणि जरी मी ते ग्राफ असा काढला आपण काय म्हणतो त्याला बेसिकली, जरी मी असा ग्राफ काढलाय हा कर्व म्हणून, पण तो कर्व नाही आहे कारण की ग्रेटेस्ट रिजन असल्यामुळे एका रिजनमध्ये जसं 1 to 2 च्या मध्ये काहीतरी फिक्स व्हॅल्यू मिळणार, 2 आणि 3 च्या मध्ये काहीतरी फिक्स व्हॅल्यू मिळणार, पण तो ग्राफ काय कंटिन्युअस आहे. मग जर कंटिन्युअस असेल तर प्रत्येक रिजनमध्ये आपल्याकडे काय ग्राफ आहे. जर प्रत्येक रिजनमध्ये आपल्याकडे ग्राफ आहे याचा अर्थ की x बिलॉंग्स टू रियल नंबर विच इज इक्वल्स टू -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी. राईट. ग्राफची अंडरस्टँडिंग चांगली असेल तर तुम्ही हा प्रश्न खूप लवकर सॉल्व्ह करू शकता. हे राईट साईडची कॅल्क्युलेशनची प्रोसेस करायची गरज पडणार नाही, पण ते पण एक चांगली मेथड आहे जिथे तुम्हाला इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये.